सर्वांना सप्रेम नमस्कार मित्रांनो, आज आपण या ठिकाणी केसनगाव संवाद यात्रा या मोहिमेचा पहिला व्हिडिओ आज आपण तयार करणार आहोत। तर 2 दिवसापूर्वी आपण शनिवारी आणि रविवारी केसनगाव संवाद यात्रा ही चालू केलेली आहे आणि या शनिवारी आणि रविवारी या संवाद यात्रेचा आपण कार्यक्रम घेत असतो। तर या शनिवारी आणि रविवारी आपल्याला 3 कॉल आलेले आहेत आणि या 3 कॉलपैकी आज आपण पहिला कॉल या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दाखवणार आहोत। तर आज म्हणजेच या केसनगावातील आमर चौकामध्ये 15% या निधीमधून बोरला वस्तीमध्ये पाण्याचं कनेक्शन फिरवण्यात आलं होतं आणि या पाण्याचं कनेक्शन फिरवण्यासाठी ग्रामपंचायतनी किती निकृष्ट दर्जाचं आणि आपण त्याला एक बेशिस्त काम म्हणू शकतो ते आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। तर तुम्ही बघू शकता, हा बोर आहे आणि या बोरला ग्रामपंचायतच्या 15% निधीमधून या आमर चौकामध्ये पाईपलाईन फिरवण्यात आली होती। ही अर्धवट कशी फिरवली आणि किती बेशिस्त आणि निकृष्ट दर्जाचं काम आहे हे तुम्हाला मी दाखवते। हा बोर आहे, या बोरमधून आता ऑलरेडी 3 कनेक्शन दिसत आहेत, 1, 2 आणि 3। तर एक कनेक्शन गेलेलं आहे या साईडला, जे की आमर चौकातून सिद्धार्थ गायकवाड व विश्वनाथ भाऊ गायकवाड यांच्या घरापर्यंत जाते आणि 2 नंबरचं कनेक्शन गेलेलं आहे या रोडला, जे की बोरपासून चालू होऊन जयदीप गायकवाड यांच्या घरापर्यंत गेलं पाहिजे। कनेक्शन नंबर 3 जे की रोडच्या त्या साईडला जाणार आहे आणि त्या साईडला गेल्यानंतर त्या भागामधील जे काही रहिवासी आहेत त्यांना ते पाणी पुरवण्याचं काम करणार होतं आणि यासाठी अर्धवट काम करून सुद्धा मी सरपंच यांना या गोष्टीची माहिती दिली की आपण हे काम अर्धवट केलेलं आहे। तर त्यांनी मला सांगितलं की सध्या तरी या निधीतून एवढंच काम झालेलं आहे, दुसरा निधी पास होण्यासाठी टाईम लागेल, तर तुम्ही मला त्यासाठी अर्ज द्या। तर मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, त्यांच्या सांगण्यावरून मी त्यांना अर्ज देखील केला होता। त्या अर्जाची तारीख आहे 24 डिसेंबर 2025 आणि हा अर्ज मी या ठिकाणी केलेला सुद्धा होता। आज तागायत जर तुम्ही पाहिले तर डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च म्हणजे 3 महिने उलटून जाऊन देखील आज हे काम पूर्णत्वास झालेलं नाही। म्हणजे या ग्रामपंचायत प्रशासनाचं या कामाकडे किती लक्ष आहे, नागरिकांकडे किती लक्ष आहे हे तुम्ही पाहू शकता। आज जसा हा उन्हाळ्याचा तडाखा चालू झालाय तसं गावातून ग्रामस्थांना पाणी पुरत नाही आणि इथं अशी परिस्थिती आहे की इथं पाणी आहे पण कनेक्शन नाही। म्हणजे तुम्ही पाहू शकता, हे अर्धवट झालेलं काम देखील मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो। तुम्हाला मी 2 नंबरचं कनेक्शन सांगितलं होतं, जे की तिथपर्यंत जाऊन त्या बांधकामापर्यंत पोहोचलं पाहिजे होतं, जेणेकरून 2, 3, 4 या घरांना पाणी मिळेल। पण हे कनेक्शन तिथपर्यंतच न नेता हे कनेक्शन या ठिकाणी तुम्हाला दाखवतो। इथं अर्धवटच आणून सोडलेलं आहे। हे पाहू शकता, इथून लोकांना पाईप लावून या ठिकाणी पुढे पाणी घेऊन जावं लागतं। तर अशा या अर्धवट आणि बेशिस्त कामाचा हा पर्दाफाश आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। तर अजून तुम्हाला एक लाईन दाखवतो। ही आहे 1 नंबरची लाईन, जी बोरपासून निघून वरती सिद्धार्थ गायकवाड, विश्वनाथ भाऊ गायकवाड यांच्या घरापर्यंत जाते। ही पाहू शकता अर्ध्यातून गाडून आणलेली आहे, ही अर्धवट अशी उघड्यावरती सोडलेली आहे आणि या ठिकाणी असं हे बेशिस्त काम परत पुढे गाडून नेली। म्हणजे कामाचा दर्जा हा किती निकृष्ट आहे या पण यावरून तुम्हाला दिसून येईल। आता तुम्हाला मी 3री लाईन दाखवतो।
कनेक्शन नंबर 3 जो की रोडच्या ऑपोजिट साईडला येऊन या ठिकाणी अर्धवट असं सोडलेलं आहे आणि इथून लोकांना परत स्वतःचा पाईप लावून या ठिकाणी आपापल्या घरी या ठिकाणी हे पाणी घेऊन जावं लागतं. तर हे या ठिकाणी मी सांगितलं होतं की या ठिकाणी जी लोकवस्ती आहे त्या लोकवस्तीमध्ये हा पाईप पुढे गेला पाहिजे. जिथं जिथं 4-4 घरांचा समूह करून त्या ठिकाणी कनेक्शन दिलं पाहिजे की जेणेकरून 4-4 घरं मिळून एका पॉईंटवरती पाणी भरतील आणि पाणी सर्वांना मिळेल. आता परिस्थिती अशी आहे की एका कुटुंबाने जर या ठिकाणी पाईप लावला पाणी कनेक्शन हे फक्त एकाच कुटुंबाला पाणी भरता येतं, ज्यामुळं की इथं लोकांना पाणी पुरत नाही आणि लोकांचे वादिवाद देखील व्हायला लागलेले आहेत की माझा नंबर आहे, मला पाणी पाहिजे, माझं पाणी संपलेलं आहे. अशा पद्धतीने हे अगदी निकृष्ट आणि बेशिस्त असं काम या ठिकाणी या ग्रामपंचायतीने केलेलं आहे. या ठिकाणी आपण नागरिकांची पाण्यासंदर्भात प्रतिक्रिया घेणार आहोत. म्हणजे आता आम्हाला आम्ही चौकातल्या त्या बोरच्या कनेक्शनबद्दल जे बोलतात त्याचं आम्हाला कल्पनाच नाही पहिली गोष्ट. हे काय आमच्यापर्यंत कोणी पोहोचलं नाही किंवा त्याची काही कल्पना नाही, त्याची काही आयडिया नाही आम्हाला. आणि आता हे तुम्ही मला सांगितलं आम्हाला की बुवा असा असा विषय ठरला होता, ते कुठली योजना आली होती म्हणजे 15 दलित सुधारणा. आता हे तुम्ही सांगितले म्हणून मला समजते. जर ती न सुधारणा दलित वस्तीमध्ये आली होती योजना तर त्याचं सर्वप्रथम तुमच्या मॅनेजमेंटनी त्या गोष्टीचा अभ्यास करायची गरज होती. आता जर तुम्ही अभ्यास न करता तर तुम्ही 3 ठिकाणी जे पाणी दिले 3 लाईन जे तुम्ही सांगताय की बाबा एक विश्वनाथ भाऊच्या घरात तिथं दिलं, दुसरं कुठं दिलं तुम्ही गणेश गायकवाड, तिसरं दिलं राहुलच्या बाजूला म्हणजे जसं की आपली जुन्या व्यवहार. या गोष्टी मला समजतात. म्हणजे ते 3 तुमच्या बजेटमध्ये बसत नव्हतं तर मग त्या 2 जर बसत नव्हतं तर ऑलरेडी सिस्टम करायचीच नव्हती ना. मला त्यासाठी दुसरा अर्थ देण्याची वेळ येत असेल, दुसरं कोटेशन देण्याची वेळ येत असेल तर मग याची आणि काय झालं की तुम्ही लोकांची नाराजी ओळखून घेतली. म्हणजे हे तुम्ही स्पष्ट येऊन तुम्हाला बोलणार याला मी म्हणत नाही तुम्ही वैयक्तिक माणूस कोणी जबाबदार आहे, याला ती मॅनेजमेंट ज्यांनी ग्रामपंचायत प्रशासन जी कोणी मॅनेजमेंट असते, ग्रामपंचायत असेल, प्रशासक असेल, जी मॅनेजमेंट असते ज्यांनी तुम्ही त्याचा अभ्यास केला असता. मला त्याचा अभ्यास नाही, ज्यांनी कोणी त्याचा अभ्यास केला असतो त्यांनी तो अभ्यास करून ती गोष्ट पूर्ण करायची होती. पाणी नाही 8-8 दिवस येत, 15-15 दिवस येत नाही पाणी. आलं तर हिरवं पाणी येते. कसं काय करायचं? इथं सगळी पाईपलाईन करून दिली आम्हालाच केली नाही. आम्हाला इथं जे मोठी गाय तोडायची त्यांच्या घरापासून एवढे आले 2-4 घरात नाही केली, तेवढी करून द्या. चौकातून अर्धीच लाईन केली, आमच्यापर्यंत आलीच नाही. 3 महिने 8 दिवसाची 6 दिवसाची मुदत दिली. आता 3 महिने झालं तरी पाणी नाही आलं. काय करायचं? 3 महिने झालं सरपंच आला नाही आमच्या इकडं आणि पाणी आलं नाही. 6 दिवसाची मुदत दिली. 3 महिने झालं सरपंचाने तोंडच नाही झालं.